चंद्रपूरच्या विविध भागात पाळत ठेवून पकडले गोमांस। सुमारे 150 किलो गोमांस विश्व हिंदू परिषदेच्या गोरक्षकांनी दिले पोलिसांच्या ताब्यात। चंद्रपूर शहरातील विविध भागात पाळत ठेवून गोमांस पकडण्यात आले। विश्व हिंदू परिषदेच्या गोरक्षकांनी सुमारे 150 किलो गोमांस पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलिसांनी यातील आरोपींची धरपकड सुरू केली आहे। शहरातील लालपेठ भिवापूरवाड परिसरात गो तस्करी आणि मांस विक्रीचा धंदा जोरात असून यावर तातडीने अंकुश लावण्याची मागणी होत आहे। पासून यांचा मागे लागलो होतो, पण यांनी आपले रूट चेंज करू इकडून तिकडून हे करत होते। पण आज संडे आहे, आम्ही 25 तारखेलाच पकडणार होतो, पण 25 तारखेला हे मिळाले नाही, तर आम्ही संडेला प्लॅनिंग केली होती का यांना पकडावं म्हणून। हे खुल्ल्यामध्ये आरके चौकमध्ये गोमांस विकून राहिले, नुरानी मस्जिदकडे विकून राहिले आणि तिथं मागं करुणा बौद्ध विहारपाशी पण यांचा विकण्याचा दुकान आहे। यांच्या घरी पण गेलो आम्ही, तर यांच्यानंतर आम्ही नाही का सकाळी पार्टेला 6:30 नाही का तिरुमला भवनपाशी गोमांस पकडण्यात आला। एकाला, दुसऱ्याला पकडलं लालपेठमध्ये पकडलं दुसऱ्याला, तिसऱ्याला आता त्यांच्या घरी गेलो होतो, तर त्यांनी लपवून ठेवलं होतं। तर त्याच्यानंतर काही मुलं थोड्या वेळानंतर अजून गेले तिथं गोमांस पकडण्यात आला पूर्ण। त्याच्यामध्ये वासरू कापलेला आहे, तर त्याचे पाय पण आहे ना, आपला देशी गाय आहे, ते पूर्ण देशी गायचा मांस आहे, तो कमसे कम 150-200 किलोपर्यंत मांस आहे पूर्ण। तर आता यांच्यावर अशी कडक कारवाई झाली पाहिजे की यांच्या दुबारा यांनी ते धंदा केलाच नाही पाहिजे ना। हा हिंदू धर्माचा अपमान आहे। गोमाताला आम्ही राष्ट्रमाता म्हणून घोषित केला आहे, तरी पण यांनी हे हत्या करूनच राहिले। तर हे हत्या बंद झाली पाहिजे। हे भिवापूरवाड बजरंग दल आणि पूर्ण विश्व हिंदू परिषद चंद्रपूरमधून आम्ही पूर्ण हे गोमांस पकडण्यात आला आहे।